झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यामधल्या 87 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे। 846 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर गुजरात परिवर्तन पार्टीच्या झेंड्याखाली मोदींना शह देण्यासाठी रिंगणात उतरलेल्या केशुभाई पटेल यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यामधल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रांवरती थोड्याच वेळामध्ये ही जी प्रक्रिया आहे तिला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील ज्या जागा आहेत त्यावरती नेमका निकाल काय लागतो हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे। एकूण 846 उमेदवार हे आज रिंगणात आहेत। केशुभाईंसह अनेक जण जे आहेत त्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे। सौराष्ट्र दक्षिण गुजरातमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। 87 जागांसाठी हे मतदान होणार आहे। 846 उमेदवार रिंगणात आहेत। तर गुजरातमध्ये आज जे मतदान होत आहे, कोणाचे किती उमेदवार रिंगणात आहेत ते आपण पाहतोय। भाजपचे 87, काँग्रेसचे 84, राष्ट्रवादीचे 3, जीपीपीचे 83, बसपाचे 22, इतर 127 तर अपक्ष 383। तर एकूण जागा 182 आहेत, त्यापैकी विभागवार बलाबल आपण पाहतोय। सौराष्ट्र कच्छ या ठिकाणी 2002 साली एकूण जागा होत्या 58, त्यापैकी भाजपकडे होत्या 39, काँग्रेसकडे 18, इतर 1, तर 2007 साली 58 जागांसाठी जी निवडणूक झालेली होती त्यापैकी 43 भाजपकडे होत्या, 14 काँग्रेसकडे तर 1 इतर, असं बलाबल होतं। तर दक्षिण गुजरातमध्ये काय बलाबल होतं ते आपण पाहतोय। 2002 साली 35 जागांपैकी 21 जागा भाजपकडे, काँग्रेसकडे 12 तर इतर 2। 2007 साली 35 जागांपैकी 19 जागा भाजपकडे, 14 काँग्रेसकडे आणि 2 इतर, असं विभागवार बलाबल होतं। भारतीय जनता जनसंघ और बीजेपी सत्ता पर आएंगे और चीफ मिनिस्टर नरेंद्र भाई मोदी बनेंगे। वो निर्विवाद बात है, वो सत्य घटना होगी। ये बीजेपी की जीत होगी तो निश्चित बात है राजकोट की 4 सीट हम जीत जाएंगे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमित जोशी जे यावेळेला गुजरातमध्ये आहेत। अमित, गुजरातचं जे महाभारत आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज अखेर पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे त्याला सुरुवात होणार आहे। निश्चितच काय स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते? मतदानाला तर 8 वाजता सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 1,80,00,000 एवढे मतदारांची नोंदणी झालेली आहे। एवढी लोक मतदान करतील, त्यापैकी किती टक्के मतदान होत आहे हे बघणं महत्वाचं ठरेल। आणि त्याचबरोबर आपण 2007ची आता आकडेवारी आपण विधानसभेची बघितली, 2009ची आकडेवारी लोकसभा निवडणुकीची आपण बघितली, तर एक गोष्ट लक्षात येते की भाजपाच्या ज्या सीट्स आहेत त्यांची संख्या 2 ते 3 का होईना कमी होताना दिसत आहे। आणि आत्ताचा जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे तो केशुभाई पटेल यांची गुजरात परिवर्तन पार्टी, त्यापासून खऱ्या अर्थानं भाजपसमोर अडथळा असणार आहे। आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये ह्या जागा आणखी कमी होतात का वाढतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि म्हणूनच काँग्रेस या भागामध्ये जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसत आहे। नक्कीच धन्यवाद अमित दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातली माहिती आम्ही दिवसभरामध्ये तुमच्याकडून घेत राहूयात। झी 24 तास एक पाऊल पुढे।